नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 11 आहे, ज्यामध्ये मित्रांनो DFSL परीक्षा संदर्भात म्हणजेच की मित्रांनो न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती परीक्षा 2024 च्या संदर्भात मित्रांनो काय आपण अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न पाहणार आहोत, जे की मित्रांनो परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित असणारे आहेत। आणि मित्रांनो या पदभरतीचे परीक्षा वेळापत्रक देखील जाहीर झालेलं आहे। या संदर्भाची आपण माहिती आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण सर्व काही सविस्तर मिळवलेली आहे, ज्यामध्ये पेपर पॅटर्न देखील समजून घेतलेला आहे व येत्या 19 सप्टेंबर पासून तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देखील सुरू होणारी आहे। कोणत्या स्वरूपाची असणारी आहे, कधीपासून सुरू होत आहे, कधी संपत आहे, याबाबत देखील आपण संपूर्ण काय माहिती आपण त्या दोन व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। तर तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या मित्रांनो। आणि मित्रांनो, उर्वरित दिवसांमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची तयारी करायची आहे, जेणेकरून तुमचा जो अभ्यास थांबला होता तो परिपूर्ण होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश प्राप्ती होऊ शकेल, या संदर्भाचे आपण सर्व काही मुद्दे आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे। तर पाहूया आपल्या आजच्या या संभाव्य प्रश्नसंचमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की तुमच्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला विचारले जाऊ शकतील। तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो भाग 11 आहे, त्यामुळे मागील व्हिडिओचे पाठ देखील तुम्ही नक्की पाहून घ्या। तर हे प्रश्न तुम्हाला सर्वच पदांसाठी उपयुक्त असतील, म्हणजेच की तुम्ही सायंटिफिक साठी अप्लाय केला असेल किंवा सिनियर ज्युनियर साठी लॅब साठी अप्लाय केला असेल किंवा इतर कोणत्याही पदासाठी केला असेल तर त्या सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण असणारे आहे। तर पाहूया आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे मित्रांनो, जो की प्रश्न पहिला, कुठल्या देशामध्ये EU म्हणजेच की युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या स्थितीमध्ये, कुठल्या देशाची? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की इंग्लंड हा देश जो आहे जो की युरोपियन युनियन मधून जो आहे बाहेर पडण्याच्या जे की तयारीमध्ये आहे किंवा प्रक्रियामध्ये आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्याला डॅश असे म्हणतात। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 1 कॅलरी असं जे आहे त्याला म्हटलं जातं। आणि या प्रकारचे प्रश्न तुम्हाला जे आहे जे की ज्युनियर लॅब असिस्टंट हे जे पद आहे त्यामध्ये जो टेक्निकलचा तुम्हाला भाग असणार आहे, या लेवलचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळणारे असतील। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 असा आहे, गांजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अ जीवनसत्व जे आहे गांजरामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते। ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 4 असा आहे मित्रांनो, गांधीजींनी चले जावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 1942 साली जे आहे महात्मा गांधीजींनी चले जावचा लढा सुरू केला। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील 5 असा आहे, डॅश हे विवेकानंदाचे गुरु होते? तर स्वामी विवेकानंदाचे गुरु जे की कोण होते, असा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रामकृष्ण परमहंस हे जे आहेत जे की स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते। तसं मित्रांनो जे की DFSL ची जाहिरात आपल्याला माहित आहे 2024 फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती, परंतु तोपर्यंतचा मित्रांनो गॅपमुळे तुमचा जर अभ्यास तुम्ही व्यवस्थितरित्या परिपूर्ण केला नसाल तर मित्रांनो आपल्याकडे स्पेशली 15 दिवसाचा मित्रांनो क्रॅश कोर्स उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित मित्रांनो आपण सर्व काही कव्हर केलेलं आहे, ज्यामध्ये TCS चे PYQ त्यासोबत DFSL चे एक्झाम ओरिएंटेड सर्व काही क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत। ज्यामध्ये जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक दिली आहे मित्रांनो, जर तुम्ही त्याचा जरी अभ्यास केला तरी मित्रांनो तुम्हाला या उर्वरित दिवसांमध्ये चांगला फायदा होणार असेल मित्रांनो। जर तुम्हाला ते मिळवायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घेऊ शकता आणि त्वरित मध्ये मित्रांनो तुम्हाला 5 मिनिटाच्या आत सर्व काही तुमच्या व्हॉट्सअप वरती मिळून जाणार असेल, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सरावासाठी टेस्ट सिरीज मिळतील, अभ्यासनासाठी महत्त्वपूर्ण ई बुक्स आहेत मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला टेक्निकल मध्ये चांगला स्कोर अचीव करण्यासाठी मित्रांनो टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक देखील आहे। आणि या परीक्षेच्या उर्वरित दिवसांमध्ये फक्त मित्रांनो तुम्ही त्याचा जरी सराव केला तरी मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण हे मिळू शकतात। जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या, जर तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर। सर्व काही महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे ते नक्की त्याचा मित्रांनो अभ्यास तुम्ही करा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 असा आहे, खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नाही? तर आयुक्तालयात नाही असं म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, मारपोली। त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न क्रमांक 7 असा आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? जे की पहिले पंतप्रधान म्हटलेलं आहे या ठिकाणी। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की पंडित जवाहरलाल नेहरू हे जे आहे जे की भारताचे पहिले पंतप्रधान होते। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 8 असा आहे पुढील, पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या डॅश प्रक्रियेमध्ये जे की नमूद केलेले आहेत। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, राज्य सूचीमध्ये जे आहे जे की नमूद केलेले आहेत। ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल।
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 9 असा आहे, भारताचे पंतप्रधान कोण आहेत, जे की सध्याचे पंतप्रधान कोण आहेत असा जो प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे जे ऑप्शन नंबर ड, जे की नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे की सध्याचे वास्तविक आहेत, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 10 असा आहे पुढील, खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, क्षयरोगाची ही सर्व जी आहे ती लक्षणे आहेत. ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 असा आहे पुढील, खालीलपैकी कुठल्या देशाची सीमा भारताला लागून नाही. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की तुर्कस्तान या देशाची सीमा जी आहे जे की भारताला लागून नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आपला, सन 2011च्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे डॅश होती. तर 2011च्या जनगणनेनुसार म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 121 कोटी एवढी जी आहे जी की लोकसंख्या होती 2011च्या जनगणनेनुसार. आणि TCS द्वारे आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेण्यात आल्या मित्रांनो त्यामध्ये जनगणना या आधारित 100% एक ना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यामुळे जनगणना आधारित आपल्या टेलिग्राम ग्रुपवर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एक PDF उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपण बारकाईनं 2001 पासून ते 2011ची सर्व काही जनगणना आपण ज्यामध्ये अनालाइज करून तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. जर तुम्ही ते PDF पाहिला नसाल किंवा वाचला नसाल तर मित्रांनो वाचून घ्या, आपल्या टेलिग्राम ग्रुप तिथे उपलब्ध आहे. आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तसंच व्हॉट्सअप चॅनलची लिंक देखील आहे आणि व्हॉट्सअप चॅनलवर देखील ही PDF उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आपला, डॅश यांचा जन्मदिन भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की CV रमन यांचा जो आहे जन्मदिन भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 14 असा आहे, डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अ जीवनसत्वाचा उपयोग होतो. त्यानंतरचा 15वा प्रश्न, डॅश हे राज्याचे घटनात्मक प्रमुख घटक असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की राज्यपाल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16 आपला, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, CP कृष्णन हे जे आहे जे की महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत. तर यापूर्वीचे राज्यपाल हे रमेश बैस होते आणि त्याहून पूर्वीचे जे राज्यपाल आहे जे की भगतसिंग कोश्यारी हे होते. आणि यामुळे मित्रांनो आपल्याला लेटेस्ट अपडेट ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण का ऑप्शन मध्ये आपल्याला हे तिन्ही आपल्याला माहिती आहेत, पण CP राधाकृष्णन हे आपल्याला जे आहे ती माहिती नव्हते, पण जे की सध्याचे वास्तविक महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. तर ऑप्शन नंबर ब हे याचे उत्तर होणार असेल. आणि लेटेस्ट देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आपला असा आहे, केळी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, जळगाव जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा 18वा प्रश्न, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी गणले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, बंगळुरू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19 आपला, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नाशिक जिल्ह्यात झाला आहे. त्यानंतर 20वा प्रश्न, कृष्णाजी केशव दामले या साहित्यिकाचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की केशवसूत असे जे आहे त्यांचं टोपण नाव आहे. किंवा तुम्हाला परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की केशवसूत यांचं पूर्ण नाव काय आहे. तर त्यांचं पूर्ण नाव जे आहे जे की कृष्णाजी केशव दामले असं जे आहे त्याचं पूर्ण नाव होणार असेल. तर मित्रांनो असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप 20 क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले आहेत. तर मित्रांनो आपले मॅथ आणि मराठी व्याकरणचे देखील मित्रांनो व्हिडिओ आता लवकरच अपलोड करण्यात येतील. त्यामुळे तुमचा जर अभ्यास तुम्ही इनकम्प्लीट ठेवला असेल किंवा तुम्ही इनकम्प्लीट झालेला असेल, तुम्ही आपला TCS पॅटर्न आधारित जर तुम्ही कोर्स मिळवला तर 100% मित्रांनो तुम्हाला त्याचा फायदा परीक्षेमध्ये होणार असेल. आणि त्यामधलंच तुमच्या परीक्षेमध्ये बहुतांश तरी मित्रांनो तुम्हाला विचारलं जाण्याची दाट संभाव्यता आहे. ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही मिळवलं असेल त्यांनी आपल्या लगेच व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. आणि अधिकची जर तुम्हाला माहिती हवी असेल तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तिथे देखील मित्रांनो तुम्ही मिळवू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.